ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवार सत्तेमध्ये असून ते दुसरीकडे कुठे जाणार नाहीत। कदाचित शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीची रात्री बैठक। रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली। कोल्हेंची माहिती तर बैठकीमधील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पुणे पालिकेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी। अजित पवारांकडून साधारणतः 30 जागा देण्याची भूमिका। काल झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाचा तिढा कायम। पुण्यामध्ये निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना। एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता। आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार। बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। पुणे आणि पिंपरीमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितलं होतं। त्यानुसार पिंपरीमध्ये अजित पवारांच्या सोबत जाण्याचा स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटत नाही। भविष्यामध्ये पक्ष कोणत्या दिशेने जाणार शरद पवारच ठरवतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये काँग्रेससोबत आमची बोलणी सुरू। प्रभागनिहाय निर्णय घेतला जाणार, सचिन अहिर यांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार। आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा, सूत्रांची माहिती। भाजप सोमवारी मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता। बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची सावध भूमिका। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। चव्हाण आणि शिंदेंमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। पुण्यात भाजप शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटेना। महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, पण भाजपकडून अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव। पुण्यामध्ये भाजपकडून 125 जागा जिंकण्याचा निर्धार। मुंबईतील जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक। दुपारी 3 वाजता वांद्र्यामधल्या रंगशारदामध्ये जागावाटपाची बैठक। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात। उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील। काही ठिकाणी असलेला तिढा सोडवला जाईल, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। भाजपने जास्त जागा घेतल्या तरी चालेल, युती सन्मानपूर्वक व्हावी अशी इच्छा। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। आता पक्षाची ताकद वाढली आहे, समसमान वाटप करण्याची भूमिका, सरनाईकांची माहिती। पालिका निवडणुकांसाठी आज वर्षा बंगल्यावर महायुतीच्या बैठकांचा दुसरा राऊंड। नाशिक, धुळे, अहिल्यानगर पालिकेसाठी बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस आज 5 बैठका घेणार। मुंबईच्या 4 लोकसभा आणि पुणे पिंपरीच्या बैठका काल पूर्ण। आम्ही एकत्रच, आम्हाला घोषणा करण्याची गरज नाही। पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते। ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांची खोचक टीका। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांकडून मतांसाठी लांगुल चालत। त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे साठायचे आहेत, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राजकारण नशेबाज झालंय। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये फडणवीस शिंदेच्या टोळीला पाठीशी घालतायत का, संजय राऊतांचा सवाल। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेचा संबंध नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच हे स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे खोटं बोला, रेटून बोला ही संजय राऊतांची परंपरा। मुख्यमंत्र्यांवर केलेल्या राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। प्रशांत जगताप थोड्याच वेळामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश। टिळक भवनमध्ये होणार जगतापांचा पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन। रात्री उशिरा दोघांमध्ये 9 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरेंची प्रशांत जगतापांना ठाकरेंच्या सेनेमध्ये येण्याची ऑफर। शिवसेनेमध्ये तुमचा सन्मान राखू, ठाकरेंचा जगतापांशी संवाद। प्रशांत जगतापांची समजूत घालण्याचा प्रयत्न। पुरोगामी विचार म्हणून प्रशांत जगतापांचं पहिलं प्राधान्य काँग्रेसला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। प्रशांत जगतापांना एकनाथ शिंदेचा फोन, मात्र संपर्क झाला नाही। जगताप पवारांच्या एनसीपीतून बाहेर पडताच राजकीय नेत्यांचे फोन येणं सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्रपक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। जयंत पाटील, राखी जाधव चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार, तर शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव, तर ठाकरे सेनेकडे 31 जागांचा प्रस्ताव। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70 तर ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढवणार, तर इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार। मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत आघाडी झाल्यास
पुन्हा फॉर्म्युला बदलणार. पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा सुप्रिया सुळेंना फोन. पुण्यामध्ये काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चर्चा सुरू. दादांची राष्ट्रवादी सोडून काँग्रेससोबत येण्याचं सुळेंना आवाहन. मविया म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ, अरविंद शिंदेंचं आवाहन. कोणी गेल्यानं पक्ष संपत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंची प्रतिक्रिया. दरम्यान डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर आज नाशिकमध्ये आढावा बैठक घेणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.